नमस्कार, लोकमतमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलेलो आहोत वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये। या विधानसभा क्षेत्रामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे सुमित वानखेडे यांचा लढा थेट खासदार शरदचंद्र पवार गटाचे खासदार असलेले अमर काळे यांच्या पत्नी सौ मयुरा काळे यांच्याशी होणार आहे। जनतेचा कौल नेमकं कोणाकडे राहणार आहे हेच आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत। तर चला पाहूया वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये लोकमत कोणाला। काका काय सांगाल, दोन आमच्याकडे उमेदवार होते, एक मयुराताई काळे आणि सुमित वानखेडे, त्यांच्या मधात एक अपक्ष उमेदवार आहे जयदादा बेलखेडे यांचं सुद्धा खूप ओवापोवा पाहायला आपल्याला दिसत आहे। कसं असणार समीकरण? थोडं टक्कर तर काटेकीच आहे, परंतु यामध्ये ज्यांनी आर्वी तालुक्यामध्ये म्हणा किंवा वर्धा जिल्ह्यापर्यंत जो काही विकास घडवून आणलेला आहे असे सुमित वानखेडे आणि त्यांचं जे कार्य आहे ते बहु समाजामध्ये चांगलंच कार्य त्यांचं आहे आणि त्यामुळे आणि ही लाडकी बहीण योजना याचा गोरगरिबांपर्यंत बराचसा लाभ झालेला आहे। त्याचाही फायदा BJPला होईल आणि सुमितदादा वानखेडे निवडून येईल असं मला वाटतं। आपलं लोकमत कोणाला? माझं सुमितदादा। माझं लोकमत विकासाला आहे आणि या मतदारसंघाचा बरेच वर्षापासून जे मागासलेपण आहे सर्व क्षेत्रामधलं, तर ते आता लोकांचा दृष्टिकोन हा मतदारसंघ विकसित व्हायला पाहिजे आणि पर्यायाने देशामध्ये जे सरकार आहेत ते सरकार महाराष्ट्रामध्ये असावं विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सार्वत्रिक लोकांचा मतदारसंघामध्ये असा कुठे शेतीमालाला त्यांचा भाव नाही, शेतीमालाचा भाव हा अर्थव्यवस्थेच्या सगळ्या बाबीवर अवलंबून असतं। ते थोडंसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केल्यानंतर आपल्याला एक सुज्ञ मतदार म्हणून आपण त्या दृष्टीने त्या भावाकडे बघतोय। ह्या काही बदलते रेट असतं, रेपो रेट असेल किंवा अन्य अर्थव्यवस्थेमध्ये तरलता असतील, त्या आधारावर सगळे हे रेट ठरल्या जातात। त्यामुळे आज जरी ते कमी जास्त असतील तर ते काही परमनंट किंवा कायम ते रेट नसतात। लाडकी बहीण योजनेचा किती लाभ भाजपाला मिळू शकतो? लाडकी बहीण योजनेचा मी माझ्या घरी 21,500 रुपये आले। माझी बायकोही भाजपले वोट नाही करत, माझ्या सुनाही भाजपले वोट नाही करत। हां, आता मी असा माणूस आहे, मला सुमितही जवळचा आहे, मयुराताई जवळचा आहे। आता थोडा विचार करा लागत 19 तारखेला रातभर सुमितला द्याव का मयुराताईला द्याव। आणखी आपल्यासोबत काही लोक इथे जुळलेले आहे। दादा काय सांगाल, कसं बघता येईल? आम्हाला तर असं वाटते विकास भरपूर झालेला आहे आणि लाडली बहिणी योजनेचे पैसेसुद्धा सर्वांना मिळत आहे, त्यामुळं खुश आहे। तरी पण आमची जनतेची एक समस्या समोर येत आहे की MSEB मार्फत जो वीज बिल वाढ झालेली आहे ती भयंकर झालेली आहे, त्यामुळे थोडा आक्रोश तयार होत आहे जनतेमध्ये। हे आमच्या तुमच्या माध्यमातून समोर थोडा पोहोचवाल अशी आमची इच्छा आहे। सुमित बाबू आणि मयुराताईकडे यांच्या लढतीला कसं पाहता? तसं पाहिलं तर आम्हाला तर असं वाटतं का BJPचा कॉल जास्त वाटत आहे। महागाई, बेरोजगारी प्रमुख मुद्दे आहेत। महागाई तर थोडाफार चालूच राहणार आहे, दरवर्षी मागे महागाई होती, आताही आहे। लाडकी बहीण फार असं काही बोलता नाही येणार, कारण की महायुतीने जर लाडकी बहीण दिली आहे तर महाविकास आघाडी पण त्याच्यावर चांगलं एक त्यांनी आश्वासन दिलं आहे की 3,000पर्यंत ते पण देऊ शकतात। त्याच्यामुळं फारसं काही एकदम असं त्याचा खूप इफेक्ट होईल असं लाडक्या बहिणीचा नेमकं काही फारसा इफेक्ट होणार नहीं असं इथे यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत आणखी एक तरुण आहे। सर, क्या बताएंगे इलेक्शन के बारे में? कैसा माहौल है आर्वी विधानसभा क्षेत्र का? माहौल ही माहौल है सुमित भाऊ की इधर से, कोई हवा ही नहीं है, उतारी कुछ नहीं है, सिर्फ सुमित भाऊ है, बाकी कुछ नहीं है। सुमित दादा चांगले काम करते, याच्या पहिले दादा खेचे होते, त्यांनी चांगले कामं केले। काय महागाई, बेरोजगारी काही एक प्रमुख मुद्दे आहेत, चालूच राहणार आहे। माझं काय बदल व्हावं वाटतं तुम्हाला विधानसभा क्षेत्रात? काही नाही, इथं कामधंद्याची जरुरी आहे। दोघांच्या तुतारी आणि भाजपाच्या मधात एक अपक्ष उमेदवार म्हणून जय बेलखेडे हे उभे आहे। कसं पाहता तुम्ही जय बेलखेडेला? जय बेलखेडे आहे पण ते नवीन आहे ना। आता त्या सुमित वानखेडे आहे ते बी जुने, आपण ते जुने कार्यकर्ता आहे, हे नवीन आहे। या आर्वी मतदारसंघात लढत कुठंच नाही राहिली आहे। आर्वी मतदारसंघ हा एकतर्फा सुमितदादा वानखेडे यांना निवडून देणार आहे। मला या मतदारसंघात निवडून काही चुरस आहे किंवा लढाई अशी काही कुठंच दिसत नाही। पूर्ण मतदारसंघात मी पाहिलं असतं तर मला कुठंच लढत दिसत नाही।
एकतर्फी निवडणूक आहे. आणि लोकांना विकास पाहिजे साहेब, लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, व्हिजन पाहिजे. आता व्हिजन काय आपण पाहून राहिलो, या काळ्या घराण्याला आपण इतक्या वर्षापासून सत्ता दिली, यांनी काय केलं या ठिकाणी या मतदारसंघासाठी? जे काही विकास किंवा डेव्हलपमेंट दिसते हे दादाराव केचे आमदार झाल्यापासून आपल्याला विकास दिसून येते. त्याच्या अगोदर काय होतं आपल्या मतदारसंघात? तुम्हाला पूर्ण परिस्थिती माहिती आहे या मतदारसंघाची. या मतदारसंघात काहीच विकास म्हणजे आपण खडकपुऱ्याचा विचार केला तर तिथं पायी चालता येत नव्हतं, अशा गल्ल्या होत्या. तर आर्वीत नेमकं असं झालं की त्याच घरात खासदारकी आणि त्याच घरात आमदारकी दिल्यामुळं उमेदवार थोडा कमजोर झाला आहे आणि उमेदवार जरी या ठिकाणचा कमजोर असला तरी लढत मजबूत होणार आहे. परंतु या ठिकाणी उमेदवारांबद्दल आणि बाकीची जी नाराजी आहे उमेदवाराबद्दलची, जी त्यांच्या पक्षातील स्वपक्षातील लोकांची नाराजी आहे, आमच्याही पक्षातल्या लोकांना त्यांनी विश्वासात घेतलेलं नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचा फटका जर त्यांना बसला नाही तर याही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वो 3 नंबर पे रहेंगे सुमित, ये तुतारी 1 नंबर पे रहेंगे वो सुमित वानखड़े, 3 नंबर पे रहेंगे 3 नंबर पे. और गांव का विकास जिसने करा वही आदमी को लाना चाहिए ना. अभी तक जो भी काम है इनके राज में कोई काम नहीं हुआ. ये जो भी काम करे इन्होंने करे, वो काम के लिए भी तो है ना. सबका विचार करते, सोचते, सबके बारे में सोचते हो.